माझ्या मागे जे पाहत आहात मित्रांनो, तुम्ही ते पाहत आहात हंपीमधलं सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात मोठं मंदिर विरूपाक्ष मंदिर. विरूपाक्ष मंदिरानंतर आपण पाहतो ते विठ्ठलराय मंदिर, अच्युतराय मंदिर, मातंग हिल पर्वत, कडेलकालू गणेश मंदिर, हरिहर मंदिर, हेमकूट पर्वत अशी बरीच सारी ठिकाणे आहे जी आपण हंपीमध्ये फिरू शकतो. तर ह्या हंपीमध्ये नेमकं पोहोचायचं कसं? राहायचं कुठं? इथं जेवणाची व्यवस्था काय? इथं फिरण्याची साधनं काय? कोणतं मंदिर आधी पाहावं? कोणतं मंदिर नंतर पाहावं? कारण की बरेच सारे हेरिटेज मंदिर आहे इथे. तर हे संपूर्ण डिटेल्स मी माझ्या YouTubeच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे. पर्शियन मुसाफिर त्याचं नाव होतं अब्दुल रझाक यांनी लिहून ठेवलेल्या वहीमध्ये असं नोंद करून ठेवलेले आहे का जगामध्ये मी अनेक शहरांना व्हिजिट केल्या, अनेक शहरं पाहिली, परंतु हंपीसारखं वैभव मी आजपर्यंत कुठेही पाहिले नाही. खरोखर मित्रांनो, हंपी लय भारी. हंपी फिरण्यासाठी पूर्ण ह्या हंपीचा व्हिडिओ पाहून देखील जरी तुमच्या मनात काही प्रश्न उपस्थित असेल तरी कमेंट करून नक्की विचारा. सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करेन. व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु हंपीची इत्थंभूत माहिती या व्हिडिओतून देण्याचा मी संपूर्ण प्रयत्न करेन. हंपी भाग 1च्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं का आपण हंपीला कसं पोहोचणार, हंपीमध्ये स्वस्तात बजेटमध्ये रूम कुठे घेणार, हंपीची मंदिरे पाहण्याची सुरुवात आपण केली विरूपाक्ष मंदिरमध्ये. विरूपाक्ष मंदिरातला प्रसाद घेऊन आपण गेलो तुंगभद्रा नदी पाहायला. तुंगभद्रा नदी पाहून आपला प्रवास वळाला तो विजय विठ्ठल मंदिराकडे. अच्युतराय मंदिर, विजय विठ्ठल मंदिराचा कॉम्प्लेक्स बघून आपण आता चाललो आहे ते मतंग टेकडी, सनसेट बघायला आणि अजून काही हंपीमध्ये कशा रीतीने आपण फिरू शकतो ही संपूर्ण माहिती आता हंपीच्या भाग 2च्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. विजय विठ्ठल मंदिर पाहून आता आपण पुन्हा विरूपाक्ष मंदिराकडे चाललेलो आहे. इथले जे टेम्पल कॉम्प्लेक्स आहे हे पाहून झालेले आपले संपूर्ण. नंतर पुढे आल्यावर आपल्याला जायचं आहे आता मतंग हिल्सला. तर मतंग हिल्सला जाण्यासाठी आधी पुष्करणी लागते आपल्याला. हे बघा, ही पुष्करणीचा भाग हा. आणि ह्या पुष्करणीपासून जे पुढं तुम्हाला मंदिर दिसतंय हे हे अच्युतराय मंदिर. आणि ह्या अच्युतराय मंदिराच्या बॅक साईडनी आपल्याला मतंग हिल्सला जाता येईल. मतंग हिल्स म्हणजे हे बघा, समोर जो हा डोंगर दिसतोय त्याच्या वर जे व्हाईट कलरचं टेम्पल दिसतंय तो मतंग हिल्स. चढताना आपण जे कोदंडराम मंदिराकडून विठ्ठल मंदिराकडे जातो त्या मार्गाने आपण चढतो आणि उतरताना आपण मार्केटच्या मार्गाने उतरतो. आता हंपीमधलं हे अच्युतराय मंदिर म्हणजे काय आहे, तर हे मंदिर भगवान तिरुवेंगलनाथ विष्णूच्या रूपाला समर्पित आहे. आणि ते राजा अच्युत राय, जो कृष्णदेव राय नंतर जो राजा होऊन गेला, त्याच्या दरबारातील एका उच्च अधिकाऱ्याने बांधले होते. आणि म्हणूनच त्यांनी मंदिराला आपल्या राजाचे नाव अच्युत राय मंदिर असं दिलेले. मंदिर परिसर आणि उद्ध्वस्त झालेली बाजारपेठ, गंधमादन आणि मातंग टेकड्या या 2 टेकड्यांच्या जवळ अर्धवट बांधलेल्या दरीत हे मंदिर आहे. आणि मंदिरात पोहोचण्याचे 2 मुख्य मार्ग आहे. ते एक विरूपाक्ष मंदिराकडून येणारा मार्ग आहे, आपण जो मार्गाने आलो तो म्हणजे कोदंडराम मंदिराकडून. आणि ह्याच मंदिराच्या बॅक साईडने आपण चाललो होते आता मातंग पर्वताच्या ट्रेकला. तू ते बोलले का मंदिराच्या बॅक साईडनीच रोड जातो, तो वरती जातो मतंग हिल्सकडे. बघूया. यस, हाच आहे, हीच पायवाट आहे. हा नाही, इकडे समोर अच्युतराय टेम्पल, याच्याच उजव्या हाताने थोडं वर आलं का मग हा मतंग पर्वताचा ट्रेक इथून सुरू होतो. मतंग पर्वताविषयी काय माहिती दिलेली इथं, तर मातंग पर्वत हा हंपीचा सर्वात उंच असा पॉइंट है। ऊंचा बिंदु है जहाँ से इस विश्व धरोहर स्तर का सर्वोत्तम विहंगम दृश्य दिखता है। यह सूर्योदय और सूर्यास्त के शानदार नज़ारे के लिए प्रसिद्ध है। शिखर तक जाने के लिए 3 मार्ग है। सबसे आसान चढ़ाई दक्षिण पथ से है। रामायण के अनुसार ऋषि मातंग का आश्रम इस पवित्र पर्वत पर स्थित होने के कारण इसका पौराणिक महत्व है और इसका नाम मतंग पर्वत है।
वानर राज बाली ने राक्षस दुदुम्बी का वध कर दिया, जिसने भैंस का रूप धारण कर लिया था और उसके शव को दूर फेंक दिया। उसका शव मातंग पर्वत पर जाकर गिरा, जिसने मातंग ऋषि की तपस्या भंग कर दी। तब ऋषि ने बाली को श्राप दिया कि यदि वह मातंग पर्वत पर पैर रखेगा तो उसकी मृत्यु हो जाएगी। बाली और सुग्रीव के बीच विवाद हो गया था, जिसके कारण बाली ने सुग्रीव का वध करने का संकल्प लिया था। तब बाली से बचने के लिए सुग्रीव ने इस श्राप का लाभ उठाते हुए अपने सेनापती हनुमान के साथ मातंग पर्वत पर शरण ली थी। तर अशी काही स्टोरी मातंग पर्वताची. 4:30 वाजता आपला ट्रेक चालू होतोय हा मातंग पर्वताचा. इथून हा पायऱ्या पायऱ्यांनी जाऊया आता वरती. ओके. आवाज पहा कसा येतो इथं. मला ॲक्च्युली खालून असं दिसलं का सर्व दगड आहे, मग जाण्याचा मार्ग कसा असेल. पण प्रॉपर पायऱ्या केलेल्या इथून तिथून. आणि हे बघा इथं तर मला तर पिदुरंगाची आठवण आली. श्रीलंकेत असाच एक ट्रेक आहे पिदुरंगला. अशाच ह्याच्यातून जावं लागतं. हे मातंग ऋषी नमः. हे बघा ना वरती हा दगड पहा ना कसा स्थिर झालेला आहे. आणि हा दगड 2 याच्यामध्ये येऊन अटकलेला आहे. किती वर्षापासून असेल नाही असं वाटतं का. किती वर्ष झाले असतील आणि कधीपासून असं असेल. हे बघा इथं गुफा पण आहे. गार हवा येते यार इकडून. हा एक पॉईंट आहे इथलं वरती येण्याचा. ही जी व्हाईट रेष तुम्हाला आखलेली दिसते याचा अर्थ असा का याच्या त्या साईडला अजिबात जायचं नाही, कारण की रेलिंग्स वगैरे काही नाही. आणि वरतून दिसणारं दृश्य मी तुम्हाला दाखवतो एकदाही. हे बघा आणि खाली वाहणारी ही तुंगभद्रा नदी. आता उतरताना आपल्याला इकडून जायचं आहे, परंतु आपल्याला आधी वर जाऊन यायचं आहे. हा जो पॅच आहे ना हा अवघड पॅच आहे इथला, कारण की इथून एकदम जपून चालावं लागतं. कारण की हा एकदमच उताराचा पहाड आहे हा इथून. त्याच्यामुळं शक्यतो इकडूनच असं या आणि मग इथून पुन्हा आपल्या पायऱ्या सुरू होतील. आपल्याला जायचं आहे वरती टॉपवर. फायनली वी आर ॲट द टॉप. मातंग हिल्सच्या टॉपवर आलेलो आहे आपण एकदम ट्रेक करून. सनसेट व्हायला अजून बराचसा वेळ बाकी आहे, परंतु वरतून दिसणारं हे संपूर्ण हम्पीचं विहंगम दृश्य मी दाखवतोय. फारच सुंदर संपूर्ण चित्र आपल्याला दिसून येते. थोडा वेळ आधी आपण होतो ते मी झूम करून दाखवतो. ते ते बघा ते दिसतंय विरूपाक्ष आपलं विजय विठ्ठल मंदिर. ते विजय विठ्ठल मंदिर. नंतर आपण आपला ट्रेक जो चालू केला तो इथून खालून इथून 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 असं साईडने आलो अच्युतराय मंदिरपासून. ती वाहणारी तुंगभद्रा नदी. आणि सकाळी आपण सर्वात आधी जे दर्शन घेतलं ते समोर आपण पाहतोय ते विरूपाक्ष मंदिर. आणि विरूपाक्ष मंदिराच्या शेजारी हे जी बाजारपेठ हे जे घर आहे तिथंच आपण आपला रूम बुक केला. आणि ह्याच समोरच्या मार्गाने आपण आलो ते मातंग हिलकडं. तर मातंग हिलवर काय पाहायचं आहे आपल्याला, तर इथं एक मंदिर सारखं बनवलेलं आहे. ते मंदिर आपण पाहू आता. मध्ये काय असं बनवण्यात आलेलं आहे. दोन्ही बाजूचं दृश्य दिसतं आपल्याला, साऊथ हम्पी नॉर्थ हम्पी.
इथं हे मातंग वीरभद्रेश्वर मंदिर, हे मंदिरामधलं दृश्य दाखवतोय तुम्हाला मी। इथं नंदी महाराज आहे आणि समोर हे वीरभद्रेश्वर। मातंग हिल आणि मातंग हिलचा ट्रेक करून जेव्हा आपण खाली उतरतो तेव्हा हा विरूपाक्ष बाजार, हा कंप्लीट पूर्ण रोड आहे हा विरूपाक्ष मंदिरपासून मातंग हिलपर्यंतचा। आणि जुन्या काळी ही सर्वात गजबजलेली बाजारपेठ जर कोणती असेल तर ती ही विरूपाक्ष बाजारची मार्केट। विरूपाक्ष मंदिराच्या ह्या बाजारपेठेमध्ये आता हम्पीचं पोलीस स्टेशन देखील ह्या बाजारपेठेमध्येच झालेले आहे, हे बघा हे। आणि हाच रोड आता सरळ जाईल विरूपाक्ष मंदिराकडे, जिथं आपण विरूपाक्ष मंदिराजवळच जे गाव बसलेले तिथं जो रूम घेतलेला आहे तिथं। तर बरोबर 2:30 वाजता आपण सुरुवात केली होती विजय विठ्ठल मंदिर पाहण्यासाठी। विजय विठ्ठल मंदिर पाहून मग नंतर आपण रिटर्न अच्युतराय मंदिरात आलो। अच्युतराय मंदिरापासून मातंग हिलचा ट्रेक केला। मातंग हिलचा ट्रेक करून पूर्ण गोल राऊंड मारून उतरलो आपण ते खाली विरूपाक्ष मंदिराची जी मार्केट आपण पाहतोय ही बाजारपेठ तिथं। आणि हा असा संपूर्ण एक गोल राऊंड आणि हा पूर्ण जो झाला तो विजय विठ्ठल मंदिराचा एक कॉम्प्लेक्स पूर्ण आपला झाला। आणि त्यात आपण मातंग हिलचं सनसेट टूर देखील केला। यासाठी मला वेळ लागला कंप्लीट आता 6:15 म्हणजे 3.5 तास, जवळपास 3-3.25 तास मला यासाठी लागले। हम्पीमध्ये तुम्ही सायकल पण रेंटने करू शकता, बघा इथं सायकल पण लावलेले आहे। आता यांना मग विचारलं तर किती, तर 150 रुपये सांगितले। 5 लिटर पाण्याची कॅन घ्यायची होती परंतु 5 लिटर पाण्याची कॅन नाही, तर 2-2 लिटरच्याच बॉटल आहे। असे शॉप्स आहे इथं, काही थंड ज्यूस वगैरे लागलं तर तुम्ही घेऊ शकता। हे समोर आहे ना हा संपूर्ण पार्किंगचा एरिया आहे, तिथंच हे मार्केट आहे जे विरूपाक्षचं मार्केट आपण पाहून आलो तिथंच हे दुकानं वगैरे स्टॉल्स वगैरे। काही बस स्टँडच्या बाहेर असं काही खायचं असेल तुम्हाला तर ते देखील घेऊ शकता तुम्ही। हे बघा हे पकोडे, आता इथले हे मिरचीचे पकोडे आणि हे आलू आहे, काही आलू आहे इसमें? अच्छा अच्छा अच्छा, 20 रुपयाचे 4 आता घेतो। विरूपाक्ष मंदिराचं दर्शन घेऊ आणि आजची आपली साऊथ टूरची फिरण्याची सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। आज 20 जूनची तारीख, आपण 17 तारखेपासून सुरुवात केलेली आहे साऊथ टूर। 17 तारखेला आपण होतो सर्वात आधी विजापूरमध्ये, 18 तारखेला आपण पाहिलं बदामी, 19 तारखेला आलो काल आपण हम्पीमध्ये काल आपण विजय विठ्ठल मंदिर, अच्युतराय टेम्पल आणि मातंग हिल कॉम्प्लेक्स एवढं कव्हर करण्याचा प्रयत्न केला। आणि आज 20 तारीख आपण हम्पीची साऊथ टूरच करत आहोत। याच्यामध्ये आपण आता कालू गणेश मंदिर, नरसिंह मंदिर असा इथून विरूपाक्ष मंदिर पासून खालचा भाग आपण कव्हर केला। आता विरूपाक्ष मंदिर पासूनचा वरचा भाग आपण कव्हर करत आहोत।
आज आपण जात आहोत आता दुसरा भाग हा. हे बघा, आपण जे पाहिलं आता विरूपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर काल पाहिलं आणि तिकडंच मातंग हिलचा ट्रेक आपण अच्युतराय मंदिरपासून सुरू केला होता. आता आज आपण इकडचा भाग म्हणजे विरूपाक्ष मंदिराच्या समोर जातो, तो एक विजय विठ्ठलचा कॉम्प्लेक्स, आणि दुसरा भाग इकडे जातो तो. तर इकडचा भाग आपण आज कव्हर करणार आहे. तर हे आहे हम्पीचं बस स्टँड, हम्पीचं ऑटो स्टँड. रात्रीचं जेवण देखील आपण इथं बस स्टँडच्या जवळ एक टपरी आहे तिथं केलं होतं. मोठे मोठे हॉटेल्स पण आहे इथं, परंतु जे लोकल फूड खाण्यात मजा येते ना, ती आपल्याला हॉटेलमध्ये काही जाणवणार नाही. त्याच्यामुळे लोकल फूड मी काल इथं ट्राय केलं. आता बस स्टँडपासूनच जो वरचा रोड जातोय, हा हे बघा, हा रोड जातोय ना, तो आता दुसरा मंदिर कॉम्प्लेक्स आपण पाहण्यासाठी जात आहोत. थोडं वर चालून आल्यानंतर आपण सर्वात आधी येतो ते हे 3 मंदिराचा कॉम्प्लेक्स आहे हा. कडेल कडली कालू गणेश, हेमकूट मंदिर आणि कृष्ण मंदिर. आता याच्यातलं आपण आता कडेलू काली गणेश जे मंदिर आहे, ते मंदिर म्हणजे कसं, तर ही जी प्रतिमा, हे जे मंदिर आपण पाहतोय, हे कडेले कालू गणेश मंदिर. कडले कडले म्हणजे हरभऱ्याच्या दाण्याच्या आकाराचा, कालू म्हणजे काळा. तर हरभऱ्याच्या दाण्याच्या आकाराचा काळ्या पाषाणातील जी मूर्ती आहे, तीच कडेले कालू गणेश मूर्ती. कडेले कालू गणेश मंदिराच्याच मागं आपण जे पाहतोय ते हरिहर मंदिर. हरिहर मंदिरामध्ये इथं कोणतीही मूर्ती नाही, गर्भगृहात मूर्ती नाही, परंतु नव्या शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. आणि गर्भगृहाच्या स्तंभामध्ये शैव द्वारपालक आणि दुसऱ्या बाजूला वैष्णव द्वारपालक आहे. या मंदिराचा हे प्रमाण आहे की भगवान शिव आणि भगवान विष्णू एक साथ हरिहरची पूजा केली जाते. ज्याप्रमाणे आपण सूर्य नारायण म्हणतो, म्हणजे सूर्य आणि नारायण यांची पूजा, त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि शिव यांनाच आपण हरिहर असं म्हणतो. तेच हरिहर मंदिर आपल्याला इथं पाहायला मिळते. तर आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊया. हा मंदिराचा सभामंडप आपण पाहतोय, नंदी प्रतिष्ठापित केलेला, आणि हे महादेवाची पिंड, हेच हरिहर मंदिर. हरिहर मंदिर पाहून आल्यानंतर आपला जो रोड लागतो तो पुन्हा विरूपाक्ष मंदिराच्या समोरचा जातो, परंतु हा जो रोड जाईल आता वरती, हा हेमकूट पर्वताकडे जाईल. हे बघा, विरूपाक्ष मंदिरापासूनच आपण जे दृश्य दिसतं विरूपाक्षचं, तिथूनच हे भव्य जे द्वार बनवलेले आहे, त्या द्वारचंच नाव आहे हेमकूट द्वार. म्हणजे हेमकूट पर्वतावर असणाऱ्या मंदिरांचा समूह पाहायला सुरुवात आता इथून होईल. मोठं द्वारपाल आहे हे, एकदम मोठं द्वार आहे हे, द्वारपाल नाही. आणि हे बघा, इथून संपूर्ण ह्या हेमकूट पर्वत रांगेचं दृश्य आपल्याला दिसतं, आणि हेमकूट पर्वत रांगेमधीलच हे संपूर्ण मंदिर आपण पाहतोय. आता ह्या समोरची जी पायवाट आहे, तिथून आजच आपण पुढे जाऊ. हेमकूट द्वाराने जेव्हा आपण पुढे येतो, तेव्हा आपल्याला ह्या संपूर्ण मंदिरांचा समूह इथं नजरेस येतो. हेमकूट टेकडी ही विरूपाक्ष मंदिराच्या डाव्या बाजूची संपूर्ण टेकडी पूर्णपणे खडकाळ असून, ह्या टेकडीवर जायला एक भल्या मोठ्या सपाट पाषाणावरूनच आपल्याला चढावे लागते, आणि ह्या टेकडी सर्व बाजूंनी तटबंद आहे. आज याचा काही भाग उद्ध्वस्त झालेला आहे. टेकडीवर जाताना भव्य प्रवेशद्वार, चौकीची संरक्षक मेटे आणि असंख्य मंदिर आहेत. या सर्वांपेक्षाही देखणं आहे ते म्हणजे प्रस्तर मॅजेस्टिक खडकांचे सौंदर्य अफलातून असं आहे. हा शेवटचा पॉइंट आहे वाटतं, ह्याच्या पुढे नाही आहे ना, हा पाहून घेऊ एकदा. यस, तर हा शेवटचा पॉइंट आपला हेमकूट पर्वत मंदिरासमूहाचा. तर इथून पुढं आता आपण जाऊ हेमकूट मंदिराच्याच पुढून रोडच्या त्या साईडला जे दुसरं गणेश मंदिर, नरसिंह मंदिर आहे, ते पाहूया. आणि इथून आपल्याला दिसते हम्पीमध्ये केली जाणारी शेती, हे केळीचे बाग, हे नारळाचे झाडे. काल जेव्हा आपण मतंग पर्वतावर होतो ना, तिथून एकदम छान असं दृश्य दिसतं. त्याच्यामुळे मी रिकमेंड करेल का तुम्ही मतंग पर्वतला नक्कीच जा. तर हेमकूट पर्वतापासून आता आपण जाऊ पुढच्या पॉईंट्सकडे रोडच्या त्या साईडला. हेमकूट मंदिर समूह पाहून आपण आता बाहेरच्या रोडवर लागलेलो आहे, परंतु जेव्हा आपण एंट्री करतो ना, तेव्हा त्याच्या कडले कालू गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारावर हे बघा, हा पूर्ण कन्नड लँग्वेज मधला आहे का तामिळ लँग्वेज मधला आहे मला सांगता नाही येणार,
परंतु हा संपूर्ण एक शिलालेख इथं लिहिलेला गेलेला आहे आणि हेच असे शिलालेख जे आहे ह्याच शिलालेखांमुळं आपल्याला संपूर्ण मंदिरांची माहिती मिळते का मंदिराचं निर्माण काल कोणतं राहिलं असेल, कोणत्या राजाच्या शासन काळात मंदिरांचं निर्माण झालेलं असेल, त्याचं प्रमुख साधन आपण जो अभ्यास केलेला आहे प्रागैतिहासिक साधनं त्याच्यामधला हा शिलालेख हे प्रमुख साधन आहे या मंदिरांच्या पुराव्याचं. कडले कालू गणेश मंदिर पाहून जो हा मार्ग आहे या मार्गाला म्हणतात प्राचीन मार्ग आणि कृष्णपूर नावाचा हा भाग आहे. ज्याप्रमाणे काल आपण अच्युतरायापूर पाहिलं त्याचप्रमाणे हे कृष्णपूर नावाचा हा भाग आणि तिथलेच आपण मंदिर आता पाहत आहोत. अनेक छोट्या छोट्या मंदिरांचा असा समूह आहे इथं या कृष्णपूरमध्ये. अजूनही पुढे मंदिर असतील. इथे आहे ना खाली चहाचे स्टॉल्स देखील आहे. कृष्णपूरमध्येच आपण जेव्हा एंट्री करतो तर आपण काहीतरी आता थोडासा नाश्ता करू. पाहूया सकाळचा काही साऊथ इंडियन नाश्ता रेडी आहे का. काही नाश्त्याचे स्टॉल्स आहे असे इथं. तर इडली तयार आहे बघा, गरम गरम इडली तयार आहे. तर आपण आता इडलीचा नाश्ता करू इथं आणि मग जाऊ पुढं. ओके, थँक्यू. नाश्ता करून पुढे आल्यावर लगेच आपल्याला बोर्ड दिसते इथून कृष्ण मंदिर 50 मीटर आणि लक्ष्मी नरसिंह 350 मीटर. पुढे आल्यावर येतो आपण ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे कृष्ण मंदिर. कृष्ण मंदिरचं जे वरचं कळस आहे तो थोडा डॅमेज झालेला आहे. बाकी याचं प्रवेशद्वार पहा किती भव्य प्रवेशद्वार आहे या मंदिराचं. आपण आहे ना मंदिराचा ओपनिंग टाइमिंग विचारून घेऊ इथं काय असतो. ये सब मंदिर ओपन होने का टाइम क्या रहता है इधर? 6 बजे और क्लोजिंग टाइम 6 बजे को, 6 से 6. सगळे मंदिरं जे ओपन होतात ते सकाळी 6ला आणि क्लोज होतात ते सायंकाळी 6ला. त्याच्यामुळे सायंकाळी 5-4 वाजेपर्यंत आले तर तुम्हाला स्टे करून मग दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर स्टार्ट करावं लागेल. तर आपण आता कृष्ण मंदिरामधला हा सभा मंडप पाहतोय आणि हम्पीमधल्या प्रत्येक मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे का इथले सभा मंडप आणि इथले खांब आहे ना अतिशय रेखीव आणि कोरीव काम असतात एकदम. भगवान विष्णूंच्या 10 अवताराचं चित्रण इथल्या प्रत्येक खांबावर करण्यात आलेलं आपल्याला दिसतंय. आणि अजून एक महत्त्वाची माहिती, कृष्ण मंदिर हे राजा कृष्णदेवरायने सन 1519 मध्ये निर्माण केलेले मंदिर आहे. येथे बालकृष्णाची मूर्ती स्थापित केलेली होती. उदयगिरीमधून आणलेली बालकृष्णाची मूर्ती ह्या मंदिरात होती, परंतु आता ती मूर्ती मात्र चेन्नईच्या संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे. तर असं हे कृष्ण मंदिर हम्पीमधलं. कृष्ण मंदिराच्या समोर जेव्हा आपण येतो ना इथं तर इथं हा काल जो आपण पाहिला होता ना विरूपाक्ष बाजार, विरूपाक्ष मंदिराच्या दोन्ही बाजूने पसरलेला त्याचप्रमाणे कृष्ण मंदिरासमोर पसरलेला हा कृष्ण बाजार. आणि इथंच एक पुष्करणी आहे, कृष्ण पुष्करणी. कृष्ण मंदिरापासूनच आपण आता खालच्या बाजूने जातोय. पण हा विचार येतोय का त्या काळी खरोखर काय वैभव असेल या हम्पीचं. किती वैभवशाली संपूर्ण हे साम्राज्य हा प्रदेश असेल. त्याच्यामुळंच जो पर्शियन मुसाफिर होता अब्दुल रझाक यानेच आपल्या नोंदवहीमध्ये लिहून ठेवलेले का संपूर्ण जग मी फिरलो परंतु हम्पीसारखं वैभव एवढं साम्राज्य मला कुठेही पाहायला मिळालं नाही. खरोखर पुढे आल्यावर आपण येतो ते लक्ष्मी नृसिंह आणि बडवी लिंग इथं योगाचा काहीतरी कार्यक्रम चालू आहे. आनंद वाटला पाहून आणि आज मी योगाचंच टी शर्ट घातलेले योगाने. तर आपण आता आधी लक्ष्मी नरसिंह मूर्तीचं दर्शन घेऊ आणि मग बडवी लिंग पाहू आणि कार्यक्रमाविषयी देखील थोडं जाणून घेऊ. हम्पीमध्ये ना मित्रांनो 2 विशाल मूर्त्या आपल्याला नजरेस येतात. काल आपण जे पाहिलं होतं तो विठ्ठल मंदिरातील दगडी रथ आणि दुसरी विशाल मूर्ती म्हणजे ही उग्र नृसिंहाची भव्य मूर्ती.
ही उग्र नृसिंहाची मूर्ती म्हणजेच लक्ष्मी नृसिंहाची मूर्ती होती। आज मितीस लक्ष्मी पूर्णपणे भग्न झालेली असून तिचा फक्त एक हात आपल्याला दिसतो। मूळचा लक्ष्मी नृसिंह हळूहळू उग्र नृसिंह म्हणून प्रचलित झाला। या मूर्तीची जी उंची आहे ती जवळपास 6.7 मीटर आहे आणि इसवी सन 1528 साली सम्राट कृष्णदेवरायाच्या आदेशाने एका भव्य शिलाखंडावर कोरण्यात आली। ही कृष्ण भट्टाच्या हस्ते हिची प्रतिष्ठापना करण्यात आली। शेषनागाच्या वेटोळ्यावर बसलेली ही मूर्ती पद्मासनात असून तिच्या दोन्ही गुडघ्यांवर योगपट्टा आहे। नृसिंहाच्या मूर्तीवर शेषनागाने आपल्या 7 फण्यांच्या साह्याने छत्र धरले आहे आणि नृसिंह चतुर्भुज असून त्याचे 4ही हात भग्न आलेले आहेत। त्याच्या डाव्या मांडीवर बसलेली लक्ष्मी आज पूर्णपणे नष्ट झालेली असून आज केवळ तिच्या हाताचा भाग नृसिंहाच्या खांद्याच्या बाजूस लपेटलेला दिसतो। दाक्षिणात्य पद्धतीचा मुकुट घालून बसलेल्या नृसिंहाचे डोळे खोबणीतून बाहेर आलेले असून त्याच्या कराल दाढा विचकलेल्या आहेत। शेषनागाच्या वेटोळ्याच्या बाजूस मकर तोरण देखील आहे। खरोखर हे पाहून आनंद वाटला का योगाचा प्रचार प्रसार आपल्या महाराष्ट्रात तर वाढतोच आहे, परंतु कर्नाटकमध्ये इथं वाढताना पाहतोय मी। योगाचा कार्यक्रम इथं एकदम छान रीतीने सर्व विद्यार्थ्यांना बोलून करण्यात येत आहे, हे पाहून आनंद वाटतोय। आणि हा कार्यक्रम कुठं चालू आहे माहिती आहे का? जी प्रसिद्ध लक्ष्मी नरसिंह प्रतिमा आहे इथंच, हा हम्पीमधलं हे प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ आणि तिथंच हा कार्यक्रम चालू योगाचा। लक्ष्मी नृसिंह मंदिराच्याच बाजूला जे मंदिर आपण पाहतोय ते बडवी लिंग मंदिर। हे मंदिर अगदीच छोटेखानी असले तरी इथले शिवलिंग हे हम्पीतील सर्वात भव्य असे शिवलिंग आहे। दगडांवर रचलेल्या विटांचे शिखर असलेले हे चौकोनी लहानसे मंदिर आहे। अगदी साध्याशाच असलेल्या ह्या मंदिराचा एकाच पाषाणापासून तयार केलेले 3 मीटर उंचीचे भव्य असं हे शिवलिंग आहे। शिवलिंगावर शंकराचे 3 डोळे कोरलेले आहेत। जवळच असलेल्या लहानशा कालव्यामुळे हे शिवलिंग कायमच पाण्याने वेढलेले असते। एका गरीब शेतकरी स्त्रीने हे शिवलिंग स्थापित केले अशी दंतकथा आहे। बडवा म्हणजे गरीब म्हणूनच याचे नाव बडवी लिंग असे पडलेले असे मानले जाते। आणि लक्ष्मी नृसिंह आणि बडवी लिंग मंदिर हे दोन्हीही बाजूबाजूलाच आहेत। लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि बडवी शिवलिंग जेव्हा पाहून आपण बाहेर येतो ना, तेव्हा ह्याच रोडने आपल्याला पुढे जावं लागतं। जवळपास 3 किलोमीटरचं अंतर आहे। मग तिथं आपल्याला लोटस महल आणि बाकीचे शिवलिंग हे असं आपल्याला बघायला मिळतील। तर तेच आपण आता बघायला चाललेलो आहे। बघूया लिफ्ट मिळाली तर लिफ्ट घेऊ, नाही तर मग हम्पी भाग 2च्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कडेवी कालू गणेश मंदिर, कृष्ण मंदिर, लक्ष्मी नृसिंह मंदिर आणि बडवी लिंग शिवलिंग मंदिर। तर आता पुढील भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत चंडिकेश्वर मंदिर, राजवाड्याचा प्रांगण महल, राणीचं स्नानघर, हजार रामचंद्र मंदिर, वामन मंदिर आणि हा समूह पाहून आपण तुंगभद्रा नदी पार करून दुसऱ्या बाजूला जे सनापूर आहे तेथे अंजनेय पर्वतचा ट्रेक करणार आहोत आणि पंपा सरोवर देखील पाहणार आहोत। ते भाग 3 मध्ये। भाग 2चा हा व्हिडिओ पाहून आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओतून हम्पीविषयी थोडीफार जरी माहिती आपल्यास मिळाली असं वाटल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्रीराम। आपल्याला भूमिगत कक्ष नावाचा भाग लागतो। हे बघा, हा जाऊन पाहूया या भूमिगत कक्षात काय आहे पाहूया।